केलाय त्या ठिकाणी एकच बॉलवरती मिळेल 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला मैदानामध्ये आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. एका बाजूला पश्चिम विभागातून एक मोठा संघ मिळवून करत असताना अर्थातच श्रीया रेव्हेन टेंबोडे संघ, तर दुसऱ्या बाजूला पूर्व विभागातून खास करून जांभूल जे फेमस आहेत बहाडोलीचे. या बॉलवरती यू मिस आय विल डेफिनेटली परफेक्ट यॉर्कर पंकज पालन यांचा आणि त्या यॉर्करचं उत्तर अडगे नव्हतं. ग्रीन बोल्ड गॉन. इथून बॅटची चॅन टेकन 2 बॉलवरती 2 विकेट. काय जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हे सेलिब्रेशन सांगते विकेटचं महत्व. बॉलर ऑन हॅट्रिक. आतापर्यंत मागील 2 रजनींमध्ये हॅट्रिक आपण पाहिलेली नाहीये आणि पंकज पालन इथून टेंबोडे एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती धावताना दिसते आणि 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. एक खासियत आहे पंकज यांची. अजून सुद्धा एक ती स्पर्धा आठवते, अजय दादा भोईर यांची ती स्पर्धा एबी ग्रुप ट्रॉफी. त्या स्पर्धेमध्ये समोर उमर 11 संघ होता, व्यावसायिक गटातील संघ आपण पाहिला आणि तिथून ग्रामीण फॉर्मॅट मधून आगरी समाज गटातून एक गाव एक फॉर्मॅट मधून पुढे येणारा संघ होता विनर्स टेंबोडे संघ. आणि या संघाने उमर 11 टीमला पराभूत केला होता. 25 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. हाच तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधून इथून टॅप केला जात आहे. बॅकफुटला जाऊन हे दशक पुढे येईल. तत्पूर्वी एक धाव बॉलवरती मिळेल. 5 बॉलचा इथून खेळ झालाय. क्षमासवी अजून इथून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोरिंग मध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती. वक्रतुंड ऑर्केस्ट्राचे प्रोप्रायटर आशिष दादा घरत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज विनर्स टेंबोडे अर्थातच श्री 11 टेंबोडे संघासाठी. पुन्हा एकदा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिळवून चेंडू फील करेल तत्पूर्वी कुठली धाव बॉलवरती येणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 2 या आकड्यावरती. 2 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. आपल्या स्क्रीनवरती राकेश राऊत सर यांना दाखवलं जात आहे. त्यासोबत अमित कराई सर जी मेहनत या तिन्ही पंचांनी घेतलंय मागील 2 रजनींमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती जीत यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाल्यात. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे पंकज यांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. जी आक्रमकता जी अॅक्युरेसी दाखवली गेली एक ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटर यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य या खेळाडूंनी गाजवले. वक्रतुंड ऑर्केस्ट्राचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आशिष दादा घरत यांच्याकडून एक कॅश प्राइज आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. जीत दाखल झाले गोलंदाजी मार्क वरती. चेंडू क्रमांक 1 घेऊन पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर लेगला पाठवून दिलाय. अमरच्या बॅट मधून षटकार 6 धावा. भंगार की शक्ल के
पाहायला मिळतात. मंजितच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती आलाय उत्तुंग षटकार. भव्य स्वागत गोलंदाज केले गेले. वेलकम टू ग्राउंड सांगितलंय गोलंदाजाला. त्यानंतर हा बॉल अप्रतिम लाईन लेंथ वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. जो आक्रोश आतापर्यंत पाहायला मिळतोय, जो जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला बहाडोली संघाचे समर्थक चौकार षटकार जेव्हा येत आहेत ते जल्लोष करत आहेत, दुसऱ्या बाजूला श्रेया 11 टेंबोडे संघाचे समर्थक ज्या वेळेला डॉट बॉल विकेट येत आहेत तेव्हा ते जल्लोष करतात. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला. मिड ऑफ डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला होता पंकज यांनी. इथून मिस झाला एकदा येताना पाहायला मिळते. आणि इथून बॅटिंग टीम साठी सुद्धा कॅश प्राइज झाले. प्रत्येक षटकारासाठी आशु टेंबोडे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक विकेटसाठी सुद्धा कॅश प्राइज आहे 100 रुपयांचं. 3 चेंडूंचा या ठिकाणी खेळ झाला, म्हणजे दोन्ही संघांना इथून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आशुदादांच्या मदतीतून. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला. बॉल जाईल पॉइंटला. पॉइंटचं शतक पुढे येईल तत्पूर्वी एकदा पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला इंटेंट आतापर्यंत पाहायला मिळतोय आणि आक्रमक इंटेंट आहे. 11 धावा फलकवरती पाहायला मिळत आहे. 4 बॉलचं केलं आतापर्यंत झालं. षटक क्रमांक दुसरा सध्या प्रगती पथावरती आहे. जीत षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी सध्या मैदानामध्ये करतोय. एका बाजूला मंजितला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची रिडिंग एज घेतल्यानंतर बॉल जातोय अगदी रिझन मध्ये. एकच धावा बॉलवरती मिळेल. 12 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या ओव्हर मधील. शेवटचा आणि अंतिम बॉल या सेकंड ओव्हर मधील. बहाडोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना. कर्नाटक रायडर्स बहाडोली आज लांबचा प्रवास त्यांनी गाठलाय. बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॉइंटला शेतोषिका इथून एक संधी निर्माण झाली होती, परंतु विकेट किपर दूर होते त्यामुळे इथून थ्रो झालेला नाहीये. बॅकअप नव्हता त्यामुळे इथून थ्रो केलेला नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल फलकावरती पाहायला मिळते 12 या आकड्यावरती 12 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. पाहायला मिळते 12 आकड्यावरती पुन्हा एकदा पंकज यांना पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती. टेंबोडे एक्सप्रेस आणि पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. वेगळीवरती इथून पूर्णपणे फलंदाजांना थांबवलं होतं आणि इथून पुन्हा एकदा या तिसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल इथून पंचांकडे अपील आणि पंचांनी अपील उचलून धरलाय. बरोबर स्टंपच्या समोर इम्पॅक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि विकेट नंबर 3 पंकज यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला होते. तिसरी विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. कॅश प्राइज पंकज यांच्यासाठी आपण पाहतोय आशुदादांच्या माध्यमातून. मयूर 200 रुपयांचं कॅश प्राइज जे आहे ते आपण कलेक्ट करायचं आहे. पहिल्याच बॉल होती इथून बरोबर स्टंपच्या लाईन मध्ये बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्टंपला अटॅक करण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्याच बॉल होती इथून विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. पंकज यांना शिवनेरी चषक ज्यांनी गाजवलं आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा अग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सुद्धा त्यांचा दबदबा अर्थातच पंकज यांना आपण पाहतोय. 3 विकेट आतापर्यंत त्यांनी मिळवले गेलेत. आपली जी अॅक्युरेसी आहे ती दाखवत असताना वेग भिन्नाट आणि या प्रचंड वेगावरती फलंदाजांना स्वार होता आला नाहीये. नवीन फलंदाज कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अमर यांना आपण पाहतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं जातं. या भूमिकेमध्ये येणं फार गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला पंकज पाटील पालन जे श्रेया 11 टेंबोडे संघाचे बॅकबोन आहेत आणि सध्या बॅकबोन त्यांचा पॉझिटिव्ह इंटेंट दाखवत असताना पॉझिटिव्ह अप्रोच तरीके दाखवत असताना या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये एक ड्रीम स्टार्ट त्यांनी मिळवून दिली आणि या ओव्हरमध्ये सुद्धा तोच प्रयत्न पंकजांचा आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्टी बॅटरसाठी राऊंड द विकेटने जाण्याचा निर्णय घेतलाय. एक प्रॉपर आर्म ऍक्शन
त्यांची पाहायला मिळते. वेग चांगला आहे. इथून फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. मिसफील्ड त्या ठिकाणी झालाय. बॅकअप मिळेपर्यंत एक धाव या ठिकाणी मिळेल. एकेरीवरती संतुष्ट लागणार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 13 या आकड्यावरती. यष्टांच्या मागे राहुल पाटील यांना आपण पाहतोय. समाजसेवेचा वसा सतत त्यांनी घेतला. एक प्रामाणिक आणि विश्वासू व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळापर्यंत झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 13 आकड्यावरती. 13 रन्स स्कोर करती लागले गेलेत. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथा ते आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मंजित आहे तर इथून एक युवा टॅलेंट आणि दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स होल्डर म्हणजे एक चांगली फाईट सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पंकज टू मंजित. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि शॉर्ट बॉल होती. इथून पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. इथून पेसने बीट केलंय. 3 चेंडूंचा केला त्यामध्ये झाला मैदानामध्ये. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावरती आपण पाहतोय. सुरुवातीतून विकेटने झाली त्यानंतर सिंगल आले आणि डॉट बॉल. चौथ्या बॉलवरती कहाणी काय असणार याकडे लक्ष वेधित झालंय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलर बॅक ड्राइव्ह त्या ठिकाणी दाखवला होता. लोंगॉपचा शतक त्या ठिकाणी पुढे आलाय. लोंगॉप मधून जीत पुढे आले होते. एकदा या बॉल होती बिलेन. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 आकड्यावरती. 14 रन्स स्कोर करते लागले गेले. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजून इथून या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ ठिकाणी बाकी आहेत. षटक क्रमांक 3 सध्या प्रगती पथावरती. लेफ्टी बॅटर स्ट्राईक इन वरती आहे. त्याच्यासमोर एक चॅलेंज असणार कारण समोर एक वेगवान गोलंदाज आहे. एक्सप्रेस बॉलर आणि सध्या इथून एक्सप्रेस डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या तिसऱ्या षटकामध्ये. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत फाईट यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला होता आणि काय वेग होता. खेळपट्टीवरती जी धूळ आपल्याला पाहायला मिळते. चार्ज मधला चेंडू पिच होतो पूर्णपणे. तिथून ती धूळ या ठिकाणी हवेमध्ये पाहायला मिळते. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मनगटाच्या साईने बॉलला वळवले लॉंग लेग मध्ये. लॉंग लेगचा शतक पुढे येत होता. पूर्वी एक धाव या बॉलवरती परिपूर्ण केली जाईल. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 15 रन्स स्कोर करते लागले गेलेत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. जाऊयात डीजे कौशिकच्या दिशेने. तीन षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 4 मध्ये कस्तुबला इथून पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. कॅप्टन आता इथून गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. आता यांची लढत मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला टेंबोली टीमचे कॅप्टन कस्तुब यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला कनाथ रायडर्स बहाडोली टीमचे कॅप्टन अमर यांना आपण पाहतोय. कॅप्टन टू कॅप्टन ही बॅटल सध्या मैदानामध्ये असणार आहे. तर या बॅटल मध्ये कोण जिंकणार आणि कोण हारणार याकडे लक्ष वेधित झालं आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षक राजांचं. क्रिकेटची ही पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल इथून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पाय चाललेले नाहीयेत. बाहेरचा बॉल इथून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती त्या ठिकाणी झाली. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डीआरएस घेण्यासाठी जो वेल असतो त्या वेलेमध्येच डीआरएस का वेल निघून गेल्यानंतर डीआरएस जर तुम्ही मागणी कराल. चांगला बॉल त्या ठिकाणी आहे का पाहायचंय. राहुल पाटील यष्टांच्या मागे चेंडूला फील करत आहेत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर यष्टांच्या वरून बॉल निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 2 डॉट बॉल त्या ठिकाणी हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये कस्तुब आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट या भूमिकेमध्ये आहेत कस्तुब. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये आणि दोन्ही डॉट बॉल कॅप्टनच्या विरोधामध्ये या ठिकाणी हाताळले गेलेत. अमरवरती सध्या हावी होत आहेत गोलंदाज कस्तुब. ज्या पद्धतीने गोलंदाजी पहिल्या 2 बॉल मध्ये केले. चेंडू क्रमांक 3 या ओव्हर मधील इथून एफर्ट्स जास्त घेतले गेलेत. वेगेवरती नियंत्रण या ठिकाणी नाहीये आणि भीमर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हाईट फॅक्टर आहे. 22 चेंडूमध्ये ही धाव इथं पाहायला मिळाली. 17 धावा फलकावरती पाहायला मिळतात. भरपूर कमरेच्या वरती होता बॉल. पुढचा बॉल फ्री आहे.
आता फीडच्या बॉलवरती मंजित स्ट्रायकिंग आपल्याला पाहायला मिळतो. एक षटकार मंजितच्या बॅटमधून आलाय, परंतु पंकज यांच्या विरोधामध्ये थोडेसे शांत दिसले होते. शांत जरी असले तरी संत नाहीये. इथून गुणवत्ता दाखवून द्यावी लागणार आहे फलंदाज मंजितला. फीडचा बॉल आहे आणि फीडच्या बॉलवरती कस्तुभ यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एका बाजूला श्रेया 11 टेंबोड आणि दुसऱ्या बाजूला कर्नाट रायडर्स बहाडोली. या दोन टीम मध्ये ही बॅटल सध्या मैदानामध्ये सुरू आहे. फीडचा बॉल, फीडच्या बॉल होते ऑफसाईडला जागा बनवून क्लास त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज मंजितचा बॉल चालला थर्डमॅनला, येतोय चौकार. मध्ये 21 रन्स स्कोर करतील. गेल्या 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. षटक क्रमांक 14 सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. कस्तुभच्या अगेन्स्ट मागच्या 2 बॉलवरती चांगल्याच धावा आल्यात. एका चेंडूमागे आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या गेल्या, त्यामध्ये एक बिमारचा सुद्धा समावेश आहे. ऑफ साईडला इथून कव्हर ड्राईव्ह गॅप मध्ये जाईल का पाहायचं आहे. कव्हरला शतशी त्या ठिकाणी पोहोचतात. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. फेकी थोडीशी इथून खराब झाली होती, हरकत नाहीये, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं. 23 धावा स्कोर करते आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. एका बाजूला मंजित एकाकी झोनचा सध्या देताना पाहायला मिळतात. 9 बॉलमध्ये 15 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. दुसऱ्या बाजूला अमर 6 बॉलमध्ये 3 धावा त्यांनी आपल्या टीमसाठी बनवल्यात. कॅप्टन सध्या इथून आपण पाहतोय शांत दिसलाय. दुसऱ्या बाजूला कस्तुभचा जर विचार केला तर मागील 4 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा त्यांनी खर्च केल्या. सुरुवात इथून डॉट बॉलने झाली होती. पहिले 2 बॉल जे होते ते निर्धाव चुटपामध्ये आले होते. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जातोय भोंगले क्षेत्रामध्ये. एक धाव या बॉलवरती मिळेल लेग बाईसच्या रूपामध्ये. 24 धावा स्कोर करते लागल्यात. शेवटचा बॉल या 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हॅलो चेक, हॅलो. पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट एड किट घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. पाण्याची सुद्धा व्यवस्था मैदानामध्ये करायची. एका बाजूला कर्नाट रायडर्स बहाडोली आणि दुसऱ्या बाजूला श्रेया 11 या 2 टीम मध्ये सुद्धा बॅटल सुरू आहे. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकामध्ये आपण पाहतोय. 4थं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती कस्तुभ, त्याच्यासमोर अमर यांना आपण पाहतोय. 6 बॉलमध्ये 3 धावा आतापर्यंत आपल्या टीमसाठी त्याने बनवल्यात. स्टेप आउट करत खेळत असताना बॉल चाललाय वायडिश लोंगनला. एकदा पूर्ण केले आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 25-25. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जीत या ठिकाणी दाखल झाला. बॉल नंबर 5 मध्ये जीत कावडला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या 5वं षटक जे आहे ते 5वं षटक बरोबर तुम्हाला 6 मिनिटांमध्ये फेकायचं आहे.
बॉलिंग ट्रॅकवरती जीत बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 घेऊन दाखल झाल्यात. पहिल्या स्पेलमध्ये 10 धावा त्यांच्या विरोधामध्ये आल्या होत्या आणि मागच्या 4 ओव्हरमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिले. पंकज यांनी जे गोलंदाजी केले चर्चेचा विषय सध्या आपण पाहतोय. ट्रेंडिंगमध्ये असलेलं नाव आहे, या हंगामामध्ये बहुचर्चित असलेलं नाव आहे. या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जीवाची आकांक्षा करतायत. कॅच ड्रॉप. एकेरीवरतीच इथून संतुष्ट व्हावं लागणार आहे. कठीण होतं कारण फॉलो थ्रू मध्ये बॉल रिलीज केल्यानंतर पाठीमागे धावत जाऊन कॅच पकडणं कठीण असं, अवघड असतं, परंतु चांगलं ट्राय त्या ठिकाणी केलं होतं. 26 फलकडती पाहायला मिळत आहेत. 26 स्कोर कडती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा या ठिकाणी खेळ झालाय. इथून स्ट्रायकमध्ये मंजित आहेत आणि मंजितच्या बॅटमधून ज्या धावा आतापर्यंत आल्यात एका झुंज देत आहेत. एका बाजूने किल्ला त्यांनी लढवलाय सध्या मैदानामध्ये. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गोलंदाज येत आहेत आणि या वेळेला कॅच ड्रॉप झाला. कठीण होतं या वेळेला सुद्धा कारण बॉल डिलिव्हर केल्यानंतर मिड विकेट पर्यंतचा प्रवास. 28 फलकडती पाहायला मिळतात. 28 रन्स स्कोर कडती आपण पाहतोय. गोलंदाजचं पूर्णपणे वर्चस्व आतापर्यंत राहिलंय. मागच्या 26 चेंडूंमध्ये पंकज यांनी एकंदरीत 3 विकेट मिळवले. त्यानंतर कस्तुबचा जर विचार केला तर विकेटचा कॉलम खाली राहिला आणि सध्या तरी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती जीत यांना 2 चेंडूंसाठी या ठिकाणी झाले आणि मागील दोन्ही बॉलवरती इथून एक चान्स निर्माण झालाय. त्यामुळे इथून या ओव्हरमध्ये थोडंसं नाविन्य जरूर पाहायला मिळेल जीतकडून. परंतु इथून नाविन्य दाखवत असताना मंजित मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हुक शॉट जो पॅटर्न स्ट्रोक आहे आणि मंजितच्या बॅटमधून आलाय षटकार. चौथी फलकडती पाहायला मिळतात. 3 बॉलचा केला ठिकाणी झालाय. जीतचा जर विचार केला तर धावा तो खर्च करतोय मैदानामध्ये. कस्तुबने इकॉनॉमिकल स्पेल हाताळला आणि पंकजांचा 2 षटकांचा जो स्पेल होता कमीत कमी धावा त्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 2 षटकांमध्ये. पण तिथून जीतच्याकडून परफॉर्मन्स होत नाहीये. परंतु हा बॉल प्रचंड वेगाने हाताळलाय आणि इथून वेगेने बीट केले गेले फलंदाज मंजितला. 13 बॉलमध्ये 23 धावा आतापर्यंत आपल्या टीमसाठी बनवल्या गेल्यात. चौथी फलकडती आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झाले. आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये स्वप्नील म्हात्रेंना आपण पाहतोय आणि मागच्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली होती. बॅट चेंज अँड टेकन. विकेट किपर कुठलीही चुकी करत नाहीयेत. इथून विकेट गेल्यानंतर टेंबोडेकर या ठिकाणी जल्लोष करत असताना आल्यानंतर चांगलं कमबॅक या ठिकाणी केलं गेलं. 34 धावांवरती 4था धक्का लागलाय आणि 22 धावांचं चांगलं एक योगदान, 23 धावांचं एक चांगलं योगदान मंजित यांच्या मधून पाहायला मिळालं 14 बॉल मध्ये. त्यामध्ये षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग प्रफुल्लने केली होती खास करून डेथ ओव्हर्स मध्ये आणि पुन्हा एकदा त्याच सिच्युएशनला इथून बॅटिंग करायची प्रफुल्लला. इथून खेळण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसलाय. आता गोलंदाजाकडे संधी निर्माण झालाय आणि या वेळेला चुकी झालेली नाहीये. याआधी 2 वेळा कडून बॉलची संधी या ठिकाणी होती. तिसऱ्यांदा संधीचं सोनं या ठिकाणी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जीत 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्त केली. टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 34.
चौथी फलकडते आपण पाहतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया झुंजार आगरीपाडा टीमचे कॅप्टन आणि जय महाराष्ट्र हरणवाडी टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. कुणाल मात्रे बॅटिंगमध्ये थोडंसं परफॉर्मन्स पाहायला मिळाला, परंतु या मॅचमध्ये जरूर ते कमबॅक करतील यात काही शंका नाही आहे. कारण खऱ्या अर्थानं थकलेले दिसत आहेत कुणाल, कारण जी मेहनत मागील एक महिन्यापासून घेतले. बरोबर मागे जे इथून केलं बाकी आहे. राकेश यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेट. इथून हुक शॉट अगोदरच रेडी होते आणि बॉलला सरळ पाठवलं लॉंग लेगला षटकार. लाईन लेंथ वरती बॉल होता आणि त्याला सरळ पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 40 फलकावरती लागल्यात. 40 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राकेश आहेत आणि पहिल्याच बॉल वरती षटकाराने इथून उत्तर त्यांना दिले गेले. एक कठीण प्रश्न इथून विचारावा लागणार आहे गोलंदाज राकेशला. पुढचा बॉल राऊंड द विकेट. या बॉलवरती सुद्धा हुक शॉट करण्याचा प्रयत्न, इथून षटक बीट झाल्यात आणि त्यानंतर सरळ बॉल निघून जाईल. 4 धावून घेताच पुकार. स्टंपच्या लाईन मध्ये बॉल. इथून फलंदाज ऑलरेडी ऑप्शनच्या बाहेर शफल होत आहेत, मग तिथून इम्प्रूव्ह करणं फार गरजेचं आहे. पंच विथ द बॅटने रन आहेत का? यस, विथ द बॅटने तो चौकार पाहायला मिळाला. 44 फलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा क्रिकेट झाला. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया जय महाराष्ट्र हरणवाडी टीमचे कॅप्टन आपण टॉस रिया राईज आहे. चेंडू क्रमांक 3 राऊंड द विकेट. गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी केलं होतं. इथून विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. गरजेचं होतं का? कारण अमरच्या बॅटमधून मागच्या 2 बॉलवरती धावा आल्या होत्या. एक डॉट बॉल आला. नो डाऊट येणाऱ्या 3 बॉलमध्ये धावा बनवू शकले असते, परंतु इथून अजरला ठरला नाहीये. विकेट जातोय. झुंजार क्रिकेट क्लबचे सर्व टीम मेंबर्स आपण प्लीज कमेंट बॉक्सच्या समोर यायचे. 44 फलकावरती पाहायला मिळत आहे. 44 रन्स स्कोर करती लागले गेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. स्ट्रायकिंगवरती कारगेशला आपण पाहतोय. एक चांगला ऑलराऊंडर तो आहे. इथून विकेट सॅक्रिफाईस केली गेले. त्याचं इथून उत्तर द्यावं लागणार आहे येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. चव्वेचाळीस फलकावरती पाहायला मिळत आहेत. राकेश बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी केलं होतं. चांगला फिरवला होता बॉल. लेग कटरचा मारा त्या ठिकाणी केला होता. तर शेवटचे 2 बॉल इथून बाकी आहेत. 44 फलकावरती पाहायला मिळत आहेत. राकेश यांचा जर विचार केला तर 40+ लेजंड आपण पाहतोय. अनुभव प्रचंड यांच्याजवळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती धावा जरूर आल्या होत्या, परंतु त्यानंतरच्या 2 बॉलवरती धावा त्यांनी खर्च केलेल्या नाहीयेत. परंतु तिसऱ्या बॉलवरती इथून विकेट मिळण्याची दाट शक्यता. कॅच ड्रॉप कंट्रोलमध्ये कुठेतरी नव्हते निखिल. स्क्वेअर लेगला 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. मिसफिल्ड झालंय आणि एकंदरीत 3 धावा या बॉलवरती त्यांना पाहायला मिळत आहेत. 47 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 47 रन स्कोर करते लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय या इनिंगचा. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं. एका बाजूला संघ असेल जय महाराष्ट्र हरणवाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करणार आहे झुंजार क्रिकेट क्लब. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल त्या ठिकाणी बॅटवर द्यायला नाहीये.
एक धाव इथून मिळताना पाहायला मिळते. डाव या ठिकाणी समाप्त झालाय. 6 षटकांचं इथून खेळ समाप्त झालाय. 6 षटकांचे समाप्त एकरीस टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते. 48 रन स्कोर करत लागले गेलेत आणि 49 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये. ठिकाणी केला जाईल. दुसऱ्या फेरीमधून दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला हरणवाडी टीम आणि दुसऱ्या बाजूला झुंजार क्रिकेट क्लब या दोन टीम मध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अच्छा, या रजनीमधून अंतिम सामना. कॉइन स्पिन केला जाईल. कॉल असेल जय महाराष्ट्र हरणवाडी टीमचा. झुंजार क्रिकेट क्लब आणि आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी हा कॉइन आपल्याला पाहायला मिळतोय. कॉइन स्पिन केला जातोय. झुंजार क्रिकेट क्लब असा कॉल या ठिकाणी केला गेलाय. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी या ठिकाणी आलाय. म्हणजे टॉस कुणाला जिंकलाय, कुणाला निर्णय काय असेल? फलंदाजी. मागच्या मॅच मध्ये परफॉर्मन्स चांगला झाला होता, परंतु गोलंदाजी चांगली झाली नव्हती. तर टीमला काय संदेश असणार आहे? जास्त बोलत नाहीयेत. ऑल दी बेस्ट बोट कॅप्टन्स. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच झुंजार क्रिकेट क्लब या संघाने आणि इथून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जवळ आपण कमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील कर्षजी पाटील सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. हार्दिक यांचा आवाज आपण ऐकत होतात. जाऊया मॅचकडे, जिथे बहाडोली संघ आपल्याला पाहायला मिळाला बॅटिंग करत असताना. 49 धावांचं हे टार्गेट ठेवलं. सुरुवातीचा काळ थोडासा कठीण राहिला, परंतु मंजित कुडू यांनी त्या मॅचला सावरलं आणि खऱ्या अर्थानं आता धावफलकाला एक गती दिली. 49 धावा. एका बाजूला टेंभोडे. बॅरिगेटच्या ज्या आतमध्ये खेळाडू बसलेत, प्रेक्षक बसलेत, त्यांना विनंती करतोय की आपण बॅरिगेटच्या बाहेर बसा प्लीज. तुम्हाला विनंती करतोय.
दोन फलंदाज एका बाजूला भावेश आणि एका बाजूला राहुल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळते. 49 धाव्यांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. हे दोन फलंदाज जर शेवटपर्यंत उभे राहिले तर मॅचमध्ये निश्चित स्वरूपात टेंभोडे संघ पुढे येऊ शकतो. परंतु जर इथून बहाडोली संघाला या मॅचमध्ये यायचं असेल तर सुरुवातीच्या काळात तुम्हाला 1 ते 2 धक्के अगदी वेगानं द्यावे लागतील. पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना जर इथून तुम्ही शांत केलं तर मग निश्चित स्वरूपात या मॅचमध्ये तुम्ही एक चांगला रोल शेवटपर्यंत त्या मॅचची एक वेगळी सुणूक राहील. सध्या धावफलकावरती 49 धावा आल्या पहिल्या इनिंगमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गार्गेश 36 बॉल आणि 49 धावा. एका बाजूला राहुल प्रकाश पाटील आणि एका बाजूला भावेश पाटील. दोन्ही फलंदाज एक चांगल्या पद्धतीने अनेक वर्ष क्रिकेट खेळत आलेत टेंभोडे या संघासाठी. स्ट्रायकिंग एंडला राहुल पाटील यांना आपण पाहू शकाल, एक समाजसेवक आणि सातत्यानं एक जबरदस्त व्यक्तिमत्व, तडफदार नेतृत्व अर्थात राहुल पाटील दाखल झालेत. 36 बॉल आणि 36 बॉलमध्ये 49 धाव्यांचं हे चेज. आता इथून चेज होईल की डिफेंड होईल. पहिला बॉल गार्गेश यांचा, पहिलाच बॉल अतिशय सुंदर पद्धतीनं बॉलला फक्त दिशा दिली. फ्लिक ऑन द रिस्ट, अतिशय देखणा फटका. स्क्वेअर लेग मधून बॉलला काढलं आणि बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. 4. हॅलो, हा एक हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर 4 झालेत. यावेळेला पुन्हा एकदा राहुलनं फटका खेळलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करत बॉल लॉंग ऑनला क्लिअर करणार सीमा रेषेच्या बाहेर. टेंभोडेच्या डगआउट मधनं टाळ्या, टेंभोडेच्या डगआउट मधनं शिट्या वाजतात कारण राहुल पाटील सुरुवातीच्या काळात आक्रमक झालेत. अगदी खोलवर टप्पाचा बॉल आणि खोलवर टप्पाचा बॉल जो होता त्या बॉलवरती अक्षरशः तुटून पडले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत फलकावरती हॅलो हॅलो 4 बॉलचा खेळ झाला आणि 4 बॉलचा खेळ परिपूर्ण होत 5 बॉलचा खेळ झाला. 5 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना धावसंख्या फलकावरती 8. तुम्ही जे 2 चौकार खेळले त्या चौकारांना पुढे तुम्हाला घेऊन जाता आलं नाही कारण प्रत्येक बॉल मागे जर तुम्ही मोठ्या फटक्याचा स्वीकार करताय तर सिंगल डबल याही खेळाला तेवढंच महत्त्व देणं गरजेचं आहे. मी म्हणेन की गार्गेशने इथे कमबॅक चांगला केला. जरी 2 चौकार इथे खर्च करत असताना सध्या 8च धावा खर्च केलेत ज्यांनी 5 बॉलमध्ये. हरकत नाही, विकेट मिळाली नसेल परंतु गोलंदाजी ज्यांची आतापर्यंत चांगली राहिली. पुन्हा एकदा कट करायचं होतं बॉलला. बॉल मात्र आपण पाहता शॉर्ट थर्डमॅन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील आणि तत्पूर्वी सिंगल मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावांची गती तपासून पाहिली तर 9 वरती जाऊन पोहोचते. 49 धाव्यांचा पाठलाग. आता 30 बॉल आहेत. 30 बॉलमध्ये 40 ची गरज आणि या 40 धाव्यांची गरज असताना पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. राहुल पाटील यांनी जर षटकार ठोकला तर घनश्याम मोहिते यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तीस बॉल आणि 30 बॉल मध्ये 40 धाव्यांची गरज. टायमर सेट आहे बघा तुम्हाला. 5 षटकं ही 25 मिनिटांमध्ये पूर्ण फेकणं गरजेची भूमिका आहे. त्यामध्ये जर तुम्हाला उशीर झाला तर मग शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवावा लागेल, आत घ्यावा लागेल.
सध्या राहुल आहेत 6 बॉलमध्ये 9 धावा त्यांनी केलेत. पुढील मॅच यजमान संघ कुणाल आणि त्यांचे सर्व साथी. भावेश यांनी जर सलग 3 चौकार ठोकले तर घनश्याम मोहिते यांच्या माध्यमातून 1,500 रुपये. इथे अनेक बक्षिसं लावली जातात. सध्या इथून जर जिंकलात तर सुपर 8 मध्ये अगदी अंतिम दिवसामध्ये दाखल होतील. आता त्यामध्ये कुठल्या संघांचा दबदबा राहील. खोलवर टप्पाचा बॉल अगदी ब्लॉक होल केला. साहिल कुडू यांना पण पाहत आहेत. 2025 ची बहाडोली प्रीमियर लीग ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज तेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कनाथ रायडर्स बहाडोली संघाचे एक बेस्ट ऑलराऊंडर अर्थात साहिल कुडू गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. धावसंख्या फलकावरती 10. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच आतापर्यंत 1 आणि या 1 बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचले. 29 बॉल आणि 39 धाब्यांची गरज. तफावत भरपूर मोठी नाही परंतु या 39 धावा 29 बॉल इथून जर गुच्छामध्ये विकेट आले तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. दाट शक्यता असू शकते. पाहूया काय होते आणि काय बिघडते. भावेश आवडी या नावानं भरपूर प्रेम मिळाले या पालघर विभागामध्ये. फुलरलेनचा बॉलला अगदी समोर केलाय डाऊन द ग्राउंड जिथे समोरच्या दिशेने फक्त सिंगल आणि सिंगलच्या साह्याने 12 सिंगल डबल या खेळांवरती सध्या कॉन्सन्ट्रेट केले दोन्ही फलंदाजाने. भावेश यांनी जर षटकार ठोकला तर आशू घरत यांच्याकडनं आपण पाहतात 500 रुपये बक्षिसांची ते खैरात आपल्याला बघायला मिळतंय. गोलंदाज तयार साहिल कुडू राईट हँड ओव्हर द स्टंप्सनं चांगला बॉल. इथे यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले. हितेश यांना पण पाहतायत आणि या बीट होत असताना 1 धाव मिळाली. 22चे संकेत आले. एक धावेचं महत्व खूप आहे आणि सध्या धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉलचा खेळ झालाय. स्ट्रायकिंग एंडला पण भावेश यांना पण पाहू शकाल. नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल पाटील 8 बॉलमध्ये 10 धाव्यांचा खेळ त्यांनी केला. पुढचा बॉल यावेळेला फटका खेळलाय फ्रंट ऑफ द विकेट. लॉंग ऑफला क्लिअर करणारा आशू घरत यांच्या माध्यमातून भावेशच्या षटकारासाठी आलेत 506. ₹1,000 कॅश प्राइस. शेअर मार्केट आता वाढत चाललंय. फटका चांगला खेळला आणि सलग 3 चौकार 3 षटकार घनश्याम मोहिते यांच्याकडनं 1,500. आता इथे एकतर षटकार आलाय. येणाऱ्या काळात 18 धावा धावफलकावरती आहेत. 49चा पाठलाग तुम्ही करताय. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल होता. बॅटची कड आणि बॉल तिथे चाललाय जिथे अमर नरेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. डाव्या हाताचे घातक फलंदाज सिंगलला डबलमध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 धावा. अगदी शेवटचा बॉल 49चा तुम्ही ज्यावेळेला पाठलाग करता त्यावेळेला पॉवर प्लेचं षटक तुमच्यासाठी महत्वाचं असतं. जिथे फिल्डिंग करणारी टीम कनाथ रायडर्स बहाडोली हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. थोडासा मी म्हणेन की विकेट मिळाली नाही त्या अनुषंगाने थोडीशी डोकेदुखी राहिली असेल त्यांच्यासाठी परंतु जी बॅटिंग करते टीम ती सध्या लीड करते. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. राहुल पाटील आणि भावेश पाटील यांच्यातला समन्वय अगदी योग्य वेळेत नकार होकार या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांचा खेळ संपले. अखेर धावसंख्या 10च्या सरासरीने 20 वरती जाऊन पोहोचते. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 29. साहिल कुडू यांचा हाई बॉल चांगला होता अगदी यष्ट्यांच्या बाजूने. 2 षटकांचा खेळ संपलाय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. गोलंदाजी ट्रॅकवरती गार्गेश आले. पहिलं षटक ज्यांनी हाताळलं होतं तेच गार्गेश आता पुन्हा एकदा दाखल होत आहेत. साहिल कुडू या मॅच मध्ये सध्या लीड करत असताना यष्ट्यांच्या मागे अमर नरेश पाटील. भरपूर वर्ष बहाडोलीच्या क्रिकेटला ज्यांनी उंचावरती नेण्याचं काम केलं. डाव्या हाताचे एक जबरदस्त खेळाडू आणि एक कर्णधार म्हणून भूमिका अनेक वर्ष ज्यांनी कामगिरी ती बजावली यष्ट्यांच्या मागे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गार्गेश आलेत. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 29 धाव्यांची गरज. एका बाजूला राहुल पाटील एका बाजूला भावेश पाटील आवडी हे फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढील मॅच एका बाजूला झुंजार क्रिकेट क्लब पालघर आणि त्यांच्या विपक्षात थरणवाडी. गोलंदाज तयार. फटका बऱ्याच काळ हवेत फसलाय.
शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचतील आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक येईपर्यंत धावसंख्या 2 इथे सहज रीतीने परिपूर्ण होतील. 22 धावा. 22 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल आणि चेंडू फसला होता हवेमध्ये, परंतु त्यावेळेला नोमॅन्स लँड मध्ये तेही भाग्य लागतं फलंदाजाचं, कारण अनेक वेळा असेही फटके येतात ज्या वेळेला ते सरळ घातामध्ये जाऊन फसतात. परंतु यावेळेला राहुल पाटील यांचा हा बॉल बऱ्याच काळ हवेत राहिला. तिथे नोमॅन्स लँड, कुठलाही खेळाडू नव्हता तिथे. 22 धावा धावफलकावरती आहेत. 49 चा पाठलाग. गार्गेजचं षटक. वेगावरती स्वार. फुटवर्क नाही यूज करत राहुल पाटील यांचे इथे. पाय चालत नाही, पदलालीत, ते महत्वाचं आहे. मोबाईलला नेटवर्क आणि क्रिकेटला फुटवर्क या गोष्टी महत्वाच्या. ऑन स्क्रीन गार्गेश यांना आपण पाहतात. GRG खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात ज्यांनी धावा खर्च केल्या होत्या 10, या षटकात 9 खर्च केल्या होत्या. या षटकात 2 धावा जरूर खर्च झाल्यात, परंतु चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाज तयार. फटका केलाय. राहुल प्रकाश पाटीलच्या बॅट मधनं आलाय धमाका. बिग ब्लो. मिड विकेटला क्लिअर करणारा चेंडू सीमा रेषा पार. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचा षटकार. कळतात त्यांच्या नावांची गाणी इथे वाजवली जातात कौशिककडनं. तुमच्या कलेसोबत तुम्ही कसं प्रामाणिक आहात. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. नोमॅन्स लँड मध्ये अगदी क्षेत्ररक्षक पोहोचले होते शेवटच्या क्षणाला. आताची ओंझळ रिकामी. धावसंख्या फलकावरती 2 आकार घेईल. जाऊन पोहोचेल 30 वरती. आता 19 ची गरज. बॉल आहेत 20 बॉल मध्ये 19. एका बाजूला राहुल पाटील 12 बॉल मध्ये 20 खेळतात. भावेश पाटील 4 बॉल मध्ये 9 धावा. भागीदारी. तुम्हाला क्रिकेटचा सामना कुठलाही एकटा खेळाडू नाही जिंकून देऊ शकत. तुमच्या 11 जणांचं एकत्रित चांगला मेळ आणि त्यावेळेला जो खेळ होतो त्यावेळेला तुम्हाला विजयाचे धडे गिरवण्यात एक वेगळी मजा असते. सध्या चेंज ऑफ द पेस. गार्गेजचे मागचे बॉल ॲज कम्पेअर वेगाने होते. यावेळेला त्यांनी गतीमध्ये परिवर्तन केलं आणि या बॉलवरती राहुल पाटील बॉल येण्याच्या आधीच बॅटचा ब्लेड बंद झाला. फलंदाज बाद. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतायत बॅटचा संपर्क झालाय असं पंचांनी दर्शवलं आणि इथे राहुल पाटीलच्या बॅट मधनं पुन्हा एकदा चौकार. जो मागे षटकार खेळला त्याच्यासाठी आपण पाहतायत आपण पाहतायत राहुल यांच्यासाठी षटकारासाठी 1000 रुपये आलेत आणि आता जो चौकार आला त्याच्यासाठी 500 रुपये आलेत. बॅरिगेटच्या आतमध्ये जे कोणी बसलेत त्यांना विनंती करतो की आणि त्या बॅरिगेटवरती आपण संपूर्ण आपलं वजन टाकताय तसं करू नका. 5 दिवस ही स्पर्धा आम्हाला इथून पुढे न्यायची आहे. त्या अनुषंगानं आपण धावसंख्या फलकावरती 34 आहेत. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 3 षटकांचा. ₹1000 कॅश प्राइज आलंय. सध्या धावसंख्या फलकावरती 34. 15 धाव्यांची गरज. पुढील होणारा सामना एका बाजूला संघ यजमान संघ आगरीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. झुंजार क्रिकेट क्लब आगरीपाडा आणि त्यांच्या विपक्षात हरणवाडी. 18 बॉल मध्ये 15. सागर कुडू गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत आणि एका बाजूला भावेश पाटील आवडी आणि राहुल चिंटू या नावांना प्रेम त्यांना मिळालंय. आणि आता जर षटकार आला तर त्यासाठी 500 रुपये आहेत. घनश्याम मोहिते यांच्या माध्यमातून टेंबोडा म्हटलं की निश्चित स्वरूपात बक्षिसांचं अनेक वेळा आपण हे वितरण पाहत असतो. फलंदाजांना एक वेगळी ऊर्जा देण्यासाठी. 34 धावा. 18 बॉल मध्ये 15 ची गरज आहे.
या मॅच मध्ये आता भावेश यांचा स्वाभाविक खेळ असा आहे की ते जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना एक चांगली लाईन पकडू देत नाही. ज्या वेळेला त्यांच्या रेंज मध्ये बॉल आला की त्याला स्टँड अँड डिलिव्हर. मी म्हटल्याप्रमाणे भावेश आवडीच्या बॅट मधनं बॉल बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि मंजित कुडू यांनी कुठली चुकी न करता फलंदाज भावेश आवडीच्या खेळाला पूर्णविराम. गॉ मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने कामगिरी केली होती उज्ज्वल. नेक्स्ट मॅच साठी कुणाल म्हात्रे यांना शुभेच्छा. चांगले क्रिकेट खेळतील आशेसह संपूर्ण आगरीपाडा ग्रामस्थ मंडळाचं लक्ष लागले पुढच्या मॅचकडे. जयेश म्हात्रे असतील, कुणाल असतील, स्वप्नील म्हात्रेनं मन जिंकली. विराज घरत यस संपूर्ण माता भगिनी देखील आतापर्यंत जाग्यात मॅचचा आनंद घेतात. यावेळेला उज्ज्वल आले, मागच्या मॅचचे हिरो यावेळेला 0 वरती बाद. गॉग मायकोप यांच्या माध्यमातून राहुलच्या षटकारासाठी जो आता षटकार येईल तर त्या षटकारासाठी आपण पाहतायत जो षटकार खेळलाय त्याच्याकरिता आपण पाहतायत 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हे मैत्री प्रेम आहे. स्वप्नील बोर्ड म्हटलं की जयनुमान मायकोप या संघाची आठवण येते. पवनसूत नवली याही संघाला ज्यांनी अनेक वर्ष रिप्रेझेंट केलं आणि सध्या ग्रामपंचायत मायकोपचे उपसरपंच राहुल प्रकाश पाटीलने जो षटकार खेळला त्याच्यासाठी आपण पाहतायत कॅश प्राइज 1000 रुपयाचा आलाय. गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतात येता क्षणी कौस्तुभ यांना बॉलला फ्लिक ऑन द रिस्ट मनगटाच्या साह्यानं बॉलला क्लिअर केलंय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. नो बॉल +6 म्हणजेच 7 धावा. सोने पे सुहागा षटकार. आशु घरत यांच्या माध्यमातून कौस्तुभ पाटील यांच्याकरिता 500 रुपयाचा कॅश प्राइज. पुन्हा एकदा बॉलला तर खेळले, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि शेवटच्या क्षणाला हा झेल सुटला गेला. आशु घरत डीजे आशु यांच्या माध्यमातून कौस्तुभ पाटीलच्या त्या षटकाराकरिता कॅश प्राइज आलंय ते म्हणजेच 500 रुपयांचं. इथे कॅश प्राइज वाढली जातात. आशु आलेत ज्यांनी अनेक वर्ष संगीत क्षेत्रातून टेंभोडेला एक वेगळी ओळख दिली. आशु म्हटले की डीजे हे नाव लागलं जातं. 42 धावा धावफलकावरती. आता गरज आहे 7ची. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँड सन्मानजनक. इथे बिटवीन द गॅप तिथे हितेश यांनी मात्र बॉलला शेवटच्या क्षणाला फील्ड केलं आणि धावसंख्या इथे तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43 धावा. आता 14 बॉल आहेत. 14 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज. पुढील होणारा सामना एका बाजूला झुंजार क्रिकेट क्लब आगरीपाडा आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळेल. फटका खेळायचा होता कौस्तुभला. अगदी शफल झाले, ऑफस्टिकच्या बाहेर आले परंतु चेंडून पडल्यानंतर वेग धारण केला. सागर कुडू आपल्याला पाहायला मिळतात आणि आशु घरत यांनी निश्चित स्वरूपात आमच्या कलागुणांना वाव देत असताना 100 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद डीजे आशु. 13 बॉल आणि 6ची गरज. फटका खेळला यावेळेला. फाईन लेगचे खेळाडू आहेत जिथे धावफलकावरती सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साह्यानं 44. संपूर्ण टेंभोडा आज या मैदानामध्ये उतरलाय कारण महत्वाचा सामना खेळत असताना आता 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 44 11ची सरासरी. स्कोररला 100 रुपये आहेत. क्या बात आहे. आशु आलेत आणि इथे मालामाल. त्यांच्या नजरेत जो सापडला त्याच्यासाठी बक्षीस. क्या बात आहे आशु.
धावसंख्या फलकावरती आपण पाहतात 44 आणि 2 धक्के अशी स्थिती टेंबोडा श्री 11 या संघाची आपल्याला पाहायला मिळते. 44 वरती 2 बाद. आता धावांची गरज आहे ती म्हणजेच 5 आणि चेंडू आहेत तुमच्याकडे 12. गोलंदाज तयार. इथे मात्र आपण पाहतात साहिल यांचा पहिलाच बॉल फुलर लेनचा बॉल. त्या बॉल वरती केलंय आक्रमण. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि फलंदाज इथे होतील बाद. षटकार आहे का? यस ऑल राईट. आणि इथे विजयाचा शंखनाद. टेंबोडे संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय. आणि जे 100 रुपये होते उरलेले असं दर्शवतात तेही कौस्तुभला, म्हणजे कौस्तुभला 600. येस थँक्यू. मी म्हणीन आशू घरात तुम्ही थांबायचं आहे बक्षीस देण्यासाठी. चिंटू दादा यांच्यासाठी 500 आणि तदनंतर भावेशसाठी 500, कौस्तुभसाठी 100.